नमस्कार मंडळी. चला तर मग चक्क 12 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो उज्जैन नगरीमध्ये महाकालच्या दर्शनासाठी. तर सकाळचे 12च वाजले होते आम्हाला यायला आणि 12 वाजता मग तिथं एक हॉटेलमध्ये रूम बुक केलं. तिथं सगळ्यांनी आंघोळ वगैरे केली आणि मग आम्ही निघालो महाकालेश्वरच्या दर्शनासाठी. आम्ही 10 जण होते म्हणून आंघोळ वगैरे करायला खूप जास्त उशीर लागला सगळ्यांना आणि दुपारचे 2 वाजले होते. आम्ही महाकालचे दर्शन करायला निघालो आणि महाकालचे भक्त आहे म्हणून महाकालचा टिळा डोक्याला लावणार नाही असं तर होणारच नाही. आणि उज्जैन नगरीमध्ये पाय ठेवलाच की एक वेगळीच अनुभूती होते. इकडे आणि इथे गर्दी तर तुम्ही बघूच शकता. अगदी 3 तास लागले आम्हाला महाकालेश्वरचे दर्शन करायला, पण दर्शन करून मन अगदी प्रसन्न होते आणि एक वेगळीच ऊर्जा आहे इथे महाकालेश्वरमध्ये भोले बाबाच्या दर्शनाची. त्यानंतर आम्ही निघालो कालभैरवाचे दर्शन करण्यासाठी. असे म्हणतात की कालभैरव हे उज्जैनचे सेनापती आहे, म्हणून भोले बाबाचे दर्शन केल्यानंतर कालभैरवाचे दर्शन नक्कीच केले पाहिजे, तेव्हाच हे दर्शन सफळ होते. आणि जेवढी गर्दी महाकालच्या दर्शनासाठी नसते त्याहूनही दुप्पट गर्दी कालभैरवाच्या दर्शनासाठी असते. तिथे आम्हाला चक्क 4 तास लागले कालभैरवचे दर्शन करायला. कालभैरवाचे दर्शन केल्यानंतर आम्ही रामघाटला गेलो आणि हरसिद्धी मातेचे सुद्धा दर्शन घेतले. हे सुद्धा 51 शक्तिपीठमधलं एक शक्तिपीठ आहे, म्हणून उज्जैनला गेल्यावर हरसिद्धी माताचे दर्शन ही जरूर केलंच पाहिजे. तसे तर उज्जैनमध्ये फिरायला 8 दिवसही कमी पडतील, पण आम्ही 2च दिवस थांबलो होतो. इथून आम्हाला ओंकारेश्वरला सुद्धा जायचं होतं. चला पुन्हा भेटूया. बाय.